लर्न इंग्लिश फ्रॉम मराठी. आज आपण टेन्स शिकणार आहोत. टेन्सचे साधारणतः 3 प्रकार पडतात. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ जो चालू आहे तो. त्यानंतर पास्ट टेन्स जो घडून गेला आहे तो काळ. आणि फ्युचर टेन्स जो घडणार आहे तो काळ. साधारणतः प्रत्येक काळाचे 4 प्रकार पडतात. प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार. सिंपल प्रेझेंट टेन्स, त्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. त्याच पद्धतीने पास्ट टेन्सचे पण 4 प्रकार पडतात. सिंपल पास्ट टेन्स, नंतर पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, and fourth past perfect continuous tense. त्यानंतर फ्युचर काळाचे पण 4 उपप्रकार पडतात. सिंपल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स, डी फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. टेन्स 4 प्रकारांमध्ये पहिला प्रकार पाहू. सिंपल प्रेझेंट टेन्सचा. त्याचा फॉर्म्युला आहे, रूल आहे त्याचा. सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट आपण कोणताही घेऊ शकतो, पण मेन वर्ब हा क्रियापदाचे पहिलेच रूप घ्यावे. सब्जेक्टमध्ये घेताना आपण 8 प्रकारचे सब्जेक्ट असतात. आय, वी, यू, ही, शी, इट अँड दे. या 8 प्रकारामध्येच आपण एखादा सब्जेक्ट आपण या टेन्समध्ये घेत असतो. एक्झाम्पल घेऊ. एक सब्जेक्ट आय घेतला, मेन वर्ब घेतले स्पीक. आय स्पीक, मी बोलतो. इन इंग्लिश लँग्वेज, इन मराठी लँग्वेज, इन एनी लँग्वेज, इंग्लिश. ओके, दिस इज फर्स्ट रूल, फर्स्ट एक्झाम्पल. देन सिंपल पास्ट टेन्स रूल. सब्जेक्ट प्लस मेन वर्बचे दुसरे रूप V2 प्लस ऑब्जेक्ट. V2 मीन्स वर्बचे 5 प्रकार पडतात. V1, V2,
V3 V4 V5. आपण एक सब्जेक्ट घेतला, एक ऑब्जेक्ट घेतला, एक स्पीक हा वर्ब घेतला, त्याचे दुसरे रूप स्पोक, तिसरे रूप स्पोकन, चौथे रूप स्पीकिंग, पाचवे रूप स्पीक्स. या पद्धतीने एका वर्बचे 5 प्रकार पडतात: स्पीक, स्पोक, स्पोकन, स्पीकिंग, स्पीक्स. त्यातलं आपण दुसरं रूप घेणार स्पोक. आय स्पोक इन इंग्लिश. ओके. देन रूल नंबर 3, फ्युचर टेन्स. सब्जेक्ट घेणार प्लस शाल ऑब्लिक विल घेणार, हे हेल्पिंग वर्ब आहेत, प्लस V1 घेणार प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल घेऊ आपण त्याचे एक. आय शाल स्पीक इन इंग्लिश. प्रत्येकाचा अर्थ समजून घेऊ. आय स्पीक इंग्लिश, मी इंग्लिशमध्ये बोलतो, मी इंग्लिशमध्ये बोललो, मी इंग्लिशमध्ये बोलेल. मी बोलतो, मी बोललो, मी बोलेल. तुम्ही ऑब्जेक्ट हा कोणताही घेऊ शकतात. त्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण रूल पाहू. पहिला रूल आहे सब्जेक्ट प्लस ॲमिजार. ॲमिजारपैकी कोणतेही आपण तीन ॲमिजारपैकी एक हेल्पिंग वर्ब घेत असतो. त्यानंतर V1 ला ING प्रत्यय देतो, वर्बला ING प्रत्यय प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट आय घेतला, आयच्या पुढे नेहमी एमच येतो, वीच्या पुढे आर येतो, यूच्या पुढे आर येतो, ही, शी, इट यांच्या पुढे कधीही इज वापरावे आणि देच्या पुढे आर वापरावे. आय एम स्पीकिंग, मी बोलत आहे, मी बोलत आहे. त्यानंतर रूल नंबर 5 कंटिन्युअस टेन्सचा रूल आपण शिकून घेऊ. सब्जेक्ट प्लस वॉच हुअर प्लस V1 ING प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल घेऊ त्याचं आपण. आय वॉज स्पीकिंग, मी बोलत होतो, मी बोलतो. फ्युचर टेन्सचं घेऊ आपण. एक्झाम्पल सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस V1 ING प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल रूल आय शाल स्पीकिंग, मी बोलत असेल. हा झाला कंटिन्युअस टेन्स. त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स. त्याचा रूल पाहून घेऊ आपण. सब्जेक्ट
प्लस have has प्लस V3 सब्जेक्ट. सब्जेक्ट घेताना आय घेतला. आयच्या पुढे नेहमी वापरताना हॅव वापरावे. ही, शी, इट यांच्या पुढे नेहमी वापरताना हॅज वापरावे. आय हॅव V3 तिसरे रूप आय हॅव स्पोकन. आय हॅव स्पोकन. मी बोललो होतो. बोलो मी बोललो आहे म्हणजे क्रिया पूर्ण झाली आहे. परफेक्ट टेन्सचा अर्थ होतो क्रिया पूर्ण झाली. रूल नंबर सेकंड, सब्जेक्ट प्लस हेड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. याचा रूल पाहून घेऊ आपण. एक्झाम्पल घेऊ. आय हॅड V3 तिसरे रूप आय हॅड स्पोकन. मी बोललो होतो. फ्युचर परफेक्ट टेन्सचे आपण रूल माहिती करून घेऊ. सब्जेक्ट प्लस प्लस shall will प्लस have प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये आपण फक्त हॅवच वापरतो आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आपण हॅव आणि हॅज वापरतो. फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये आपण हॅव वापरण्याच्या पूर्वी शाल विल हे हेल्पिंग वर्ब वापरतो. एक्झाम्पल घेऊ. सब्जेक्ट आय शाल आपण हा आय आणि वी ह्या दोनच सब्जेक्ट पूर्वी आपण शाल वापरतो. अन्य सब्जेक्ट पूर्वी आपण विल यूज करतो. आय शाल हॅव स्पोकन. मी बोललो असेल म्हणजे एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे याचा अर्थ होतो. व फ्युचर परफेक्ट कंटिन्यू टेन्स माहिती करून घेऊ. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्सचा रूल आहे. रूल सब्जेक्ट प्लस have has plus been plus v plus ing plus object. I have been speaking मी बोलत आलो आहे. त्यानंतर आपण रूल नंबर 5 परफेक्ट टेन्सचा घेऊ. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस व्ही प्लस ing प्लस ऑब्जेक्ट.
I had been speaking. मी बोलत आलो होतो. रूल नंबर फ्युचर परफेक्ट कंटिन्यूच त्यांचा रूल नंबर माहिती करून घेऊ. सब्जेक्ट प्लस shall will plus been plus ing subject. I shall प्लस हॅव वापरला जाते यांच्यामध्ये. सॉरी चुकून राहिले. शॅल हॅव बीन स्पीकिंग. मी बोलत आलो असेल. मित्रांनो आज आपण हे तीन टेन्स प्रत्येकाचे 4 उपप्रकार शिकलो आहोत. यात काही अडचण असेल तर मी कमेंटमध्ये मला नक्की सुचवा. काही सुधारणा करायची असेल तर मी नक्की पुढे सुधारणा करेल. मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ओके, थँक्यू सो मच.